महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर। देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी जनसुरक्षा विधेयक महत्त्वाचं। विधेयकावरील चर्चेला मुख्यमंत्र्यांचं उत्तर। महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आलं। हे विधेयक देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे। संविधान विरोधी माओवादी चळवळ, नक्षलवाद्यांना प्रतिबंध करण्यासाठी हे विधेयक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। हे विधेयक चर्चेअंती सभागृहानं बहुमताने मंजूर केलं। या विधेयकावरील चर्चेदरम्यान सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्पक उत्तर देऊन त्यांचं निरसन केलं। जनसुरक्षा विधेयकासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही सभागृहांच्या सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती। समितीनं सुचवलेल्या सूचनांचा अंतर्भाव करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे विधेयक विधानसभेत मांडलं। मुख्यमंत्री म्हणाले की भारतातील नक्षल प्रभावित राज्य असलेल्या आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यात आधीच असा कायदा अस्तित्वात आहे, मात्र महाराष्ट्रात अजूनही अशा प्रकारचा कोणताही कायदा नव्हता। त्यामुळे नक्षलवादी, माओवादी आणि अंतर्गत सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या संघटना आणि व्यक्ती यांच्यावर कारवाई करताना पोलिसांना केंद्राच्या कायद्याचा आधार घ्यावा लागत होता। जनसुरक्षा कायदा हा अजामीनपात्र आणि प्रतिबंधात्मक कायदा आहे। या कायद्यामुळे कोणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार नाही। समाज माध्यम, प्रसार माध्यम यावरती देखील वचक निर्माण होणार नाही। नागरिकांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्यासाठीच हा कायदा करण्यात येतोय, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं। माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या अनुमतीने दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार आलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे। प्रश्न असा आहे की महोदय, दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की हे जे काही विधेयक आहे हे विधेयक आपण डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये मांडलं होतं आणि त्यानंतर सभासदांची अशी इच्छा होती की याच्यावर विस्तृत चर्चा झाली पाहिजे आणि राज्य सरकारलाही या विधेयकाबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अफवा होत्या त्या अफवांना योग्य उत्तर मिळालं पाहिजे आणि लोकशाही पद्धतीनं हे विधेयक मंजूर झालं पाहिजे। म्हणून आपण या कायद्याचा कुठलाही गैरवापर या ठिकाणी आम्ही होऊ देणार नाही, तो होणार नाही या सभागृहाला आश्वस्त करतो आणि सुधीर भाऊंचे आभार मानतो की सुधीर भाऊंनी या ठिकाणी ते मी सुधीर भाऊंचं ऐकणार नाही, म्हणजे भत्ता वगैरे चालू करण्याचं ऐकणार नाही असं मी म्हणत नाही, पण ते जे म्हणतात की मला काहीच बनवू नका पण भत्ता द्या, मला काहीच देऊ नका पण भत्ता द्या, हे जरी सभागृहाच्या पटलावरनं काढलं जाणार नाही असं अध्यक्षांनी सांगितलं असलं तरी आमच्या मानस पटलावर सुधीर भाऊंचं जी काही जागा आहे ती फार वरची आहे। त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य अशी जागा त्यांना मिळेल आणि त्यांनी जे सजेशन दिलेले आहे। मुख्यमंत्री महोदय, फार वरची जागा द्यायचा विचार करू नका। अध्यक्षांच्या जागेला कुठलाही धोका नाही आणि म्हणून बाकी त्यांनी जे सजेशन दिलेले आहेत आणि त्यांनी आणि नाना भाऊंनी जी व्यथा खरं म्हणजे नक्षलवादी
जो काही ग्रस्त भाग आहे त्या भागातली जी काही व्यथा ही मांडलेली आहे, निश्चितपणे ती गंभीरच आहे आणि म्हणून त्यांचे देखील मी आभार मानतो। आणि आपण या सभागृहाने हे जे काही बिल आहे हे एकमताने मान्य करावं अशा प्रकारची विनंती करतो। प्रश्न असा आहे की दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेल्या सन 2024च्या विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 विचारात घ्यावे का? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। दोन्ही सभागृहांच्या होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे। दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीच्या प्रतिकृतीनुसार असलेल्या विधेयक विचारात घेण्यात येत आहे।